नमस्कार, शुभ सकाळ, रामकृष्ण हरी. आपण आलो तर मोटर चालू करायला नदील सकाळी. पण विषय काय माहिती आहे का ना, आता 3 फेजची लाईट आलेली बरं का. पण आहे ना, 1 फेज कमी येते डीपीवरून. आता हा झाला महिन्यापासून जवळपास आमच्या पॉईंटला प्रॉब्लेम आहे. आणि हो काय राहिलं माहिती आहे का, आता बऱ्याच जणांच्या मोटरी ना सिंगल पेजवर चालत आहे. पण साला आमचं पण नशीब इतकं खराब आहे ना, जनावराला पाणी भरायपुरती मोटर जरी चालू करायचं म्हणलं ना तर ती सिंगल पेजवर चालत नाही. आणि ज्यांच्या चालत आहे ना ते फॉल्टा काढायला तयार नाही, ते गप बसून आहे डीपीवरती त्यांचं काही यायचं काही काम नाही किंवा वरगणी असतील ह्या गोष्टी करायला काय त्यांचं तयार नाही. कारण काय काय त्यांच्या चालतं सिंगल पेजवर, ज्यांच्या 3 पेजवर चालत नाही त्यांचं काय. आणि झाला विषय काय माहिती आहे का, बरं ठीक आहे चला डीपीचं थोडंफार काम आहे, आपण समजा वैयक्तिकरित्या खर्च करू पण हे फक्त घरात बसून बघणार बरं का. फॉल्ट सॉल्व्ह झाल्याच्या नंतर लगेच बटणार पहिलं बोट यांचं असणार. असे तुमच्या पण भागात लोक असेल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा. काय शाळेचा पहिला दिवस होता, पण पोरं काय लवकर झोपेतून उठायला तयार नव्हते हो. मग कसे व्हायचे, डोळे चोळीत पोरं उठले झोपेतून. काय प्लांटवरचं एक इन्व्हर्टर बंद पडलं होतं, मग घरी एक इन्व्हर्टर होतं. पोरांना म्हणलं तेवढं आणा म्हणलं, मग मी ना जाताना घेऊन जाईन. मग काय तेवढं आहे ना, आपली दुधाची गाडी आली दूध घ्यायला गेली. गाडी पाहिलं मॅडम आहे ना दुधाचे बादले घेऊन आलते बरं का. आपण आहे ना भरपूर सिस्टम अपडेट केलेलं आहे बरं का. शेतकऱ्याचं दूध घेतलं, काटा झिरो केला, दूध वगैरे घेतलं, त्याच्यानंतर सॅम्पल घेतलं ना, मशीनला लावलं का डिस्प्ले पण तिथंच ना, सगळं ऑनलाईन आता MDAवर नाही का. मग लगेच ॲप्लिकेशनमध्ये शेतकऱ्याची एंट्री केली का त्या शेतकऱ्याला ना जागेवर भाव कळतो नाही का. फॅट किती लागली, SNF किती लागला, आपल्या दुधाला दर किती आला आणि आज घातलेल्या सगळ्या दुधाची कमाई किती झाली. तर दादाचं त्याला जायचं शाळेत, दे लवकर दे दादाचं दप्तर दे ना बेटा. तुला दुसरं आणू ना, तुला दुसरं आणू ना. हां दुसरं आणू. हे पाय मम्मीनं आणलं तुला दुसरं दप्तर. किती भारी पाहिजे. दे ना बेटा, दादाला द्या ना, शाळेत जायचं आज. अरे तुझे दप्तर आहे का, छान आहे बघ का. तुला शाळेत जायचे आहे का. मग काय पोरांसोबत विनोद दादा पण निघाला होता दप्तर घेऊन बरं का. यावर्षी ना शाळेची काय व्हॅन दिसत नाही बरं का. गाडी ना प्रायव्हेट लावलेली होती वाटतं सरांनी. मग काय ना पोरांना वाटलं ना आपल्याला लगेच उद्योगाला जायचं होतं बरं का. कसं आहे ना, वरच्या तुकड्यात ना लिकेज झालं बरं का. मग म्हणलं तर ते ना उन्हाच्या आधी काढून घेऊ म्हणलं. आणि कसं आहे ना, चांगला कामरा इतकं खड्डे घेतलं रे ना, काटा होऊन गेलं बरं का. तेवढी माती वायर फेकीत. मग काय सोमनाथ काका पण मदतीला आलेली होती. मग अंदाजे ना पाईप मोजून घेतला आणि कापून घेतला बरं का. मग दिला बसून. आणि कसं आहे ना, आजचा काळ आहे ना, खरं पाहिलं तर असं आहे ना की जेवढं कामं शक्य होईल तेवढं घरीच करा बरं का. बाहेरून करायचं सगळ्याच गोष्टी म्हणलं मग नाही परवडत बरं का. आता ह्याच लिकेजचे ना 1000 रुपये घेतले असते बरं का. आणि मग ते काय आपण 2 तासात फायनल करून टाकलं. आणि मग काय त्याच्यानंतर आहे ना, तयार केल्या रानात आहे ना मॅडम शेणखत टाकायला चालू झालं बरं का. लगेच म्हणलं आता आहे ना आपण पण मदत करू म्हणलं, तिथं काय विषय. पण त्याच्या अगोदर आहे ना, या ताण देणार आहे ना टाबराला एकदा सोयीला बसून देणं गरजेचं होतं बरं का. तरच आम्हाला काम करून देणार होतं. मग कसं आहे ना, तुमचं भाऊ एकदा कामाला भेटल्यावर काय दम खात नसतो. मग टापाटप आहे ना सगळं शेणखत पसरून घेतलं तेवढं. आणि विषय कसा माहितीये का, कावळ्यांसाठी ना शेणखतामुळे ना नॉनव्हेजचं नियोजन एकदम टाकाटक झालं बरं का. त्यांना एकदम खुश झाली ते. मग काय त्यांचं निरीक्षण करायसाठी कॅमेरा चालू केलेला होता. मग काय अण्णा म्हणे, भाऊ तू ना व्हिडिओज काढत बरं का, कामाचं राहू दे म्हणे साईड. आणि काय ना मला ना अशा काही गोष्टी कॅप्चर करण्यात ना लय आनंद वाटतो बरं का. पण त्याच्यात एक आहे ना, 1 लाख मोलाची गोष्ट ना मला त्या कावळ्याने ना एक देऊन टाकली. असं ना, थोडं काही गोष्टी आपल्या झाल्या ना आपल्याकडे आलं म्हणून माणसासारखा माजायचं नाही बरं का. आता दुपारचं जेवण झालं म्हणून संध्याकाळची त्यांनी पूर्वतयारी चालू केली बरं का. कसं आहे ना, पोटभर नॉनव्हेज खाल्ल्याच्या नंतर त्यांनी ना एका दगडाच्या आडोशाला ना त्या आळ्या ना लपवायचं काम चालू केलं बरं का. का आपल्याला काम येतील संध्याकाळी म्हणून किती हुशार जात. आणि खास आहे ना ही गोष्ट आहे ना, ताटात आहे ना उष्ट ठेवणाऱ्या माणसांसाठी भरपूर लागू होती बरं का. त्याच्यामुळे कावळ्याचा व्हिडिओ आणि इथपर्यंत मनापासून पाहिला, त्याच्याबद्दल धन्यवाद बरं का. मग काय पाणी पिण्याची सुट्टी झाली बऱ्याच वेळानंतर. कसं आहे ना, फुल उन्हात काम केलं, ताण लागली, ताण येईल थोडंसं आखडलं माणसाने. बऱ्याच वेळानंतर जर पाणी पिलं ना सावलीत बसून मस्त समाधान वाटतं बरं का. 1 नंबर फिलिंग. कसं मग काय मॅडम नाही ना मस्तपैकी लिंबू सरबत करून आणलं होतं. आणि मॅडम कडून आहे ना सरबताच्या वाटण्या ना थोड्याशा 19-20 झालते बरं का. आता काय हरकत नाही. मग काय ना तेवढ्यात आहे ना चिवताई पळत आलती बरं का रिझल्ट घेऊन. आता रिझल्ट ह्या कोणत्या वेळेला, तर ज्या दिवशी रिझल्ट होतं त्या दिवशी मला काय शाळेत जायला जमलं नव्हतं. पण पोरांकडे काय दिलं नव्हतं, पालकांना तर बोलिलं होतं, पण माझं काय जाणं झालं नाही. मग आज आहे ना रिझल्ट आणला होता, शाळेचा पहिलाच दिवस होता, सरांनी रिझल्ट देऊन टाकला होता. तर रिझल्ट पाहिला. आणि माझं कसं आहे ना, प्रत्येक शैक्षणिक गोष्टीवर ध्यान देण्यापेक्षा सर्वांगीण विकासावर ध्यान माझं जास्त असतं पोरांवरती. त्याच्यामुळे रिझल्टचा काय एवढं लोड नाही. श्रेणी ए असो का बी असो माहितीये का, सगळ्या गोष्टीत माणूस परिपूर्ण पाहिजे फक्त बस. मग काय त्याच्यानंतर आहे ना सूर्य डोक्यावर आलता बरं का. मोकार ऊन
झालं तर मग मस्तपैकी घरी गेलो, कोयता आणला आणि म्हणलं आता सायना थोडी ना पडी घ्यावा आधी बरं. मग काय मॅडम ना चटई आणि उशी आणली, म्हणलं आता मस्तपैकी झोपायचं नियोजन झालं. तिथं काही विषय नाही बरं का. आणि हे सुख आहे ना फक्त शेतकऱ्याला आणि गावाकडच्या लोकांना जे बरं का. मग काय 1 तासभर झोप झाली असेल, तेच पोरांचं नियोजन झालं पोवायला जायचं. मग काय टावेल आहे ना गळ्यात गुतलं आणि मग निघालो आपण पोवायला नदीवर. ऊन इतकं होतं ना, आता असं झालं कधी नदीत उड्या मारीन भोपायला. मग काय विषय तिथं नाही का, पाण्यात उतरलंय ना फिलिंग डायरेक्ट ढागात होतं. तिथून आलं परत आपल्याला थोडंफार शेणखत मागायचं राहिलं होतं, म्हणलं ते पांगू. पण त्याच्यात आहे ना पेमेंट जमा झालं तर लगेच मॅसेज चालतं SBIचं नाही का. मग आता शेतकरी पेमेंट सोडायला आहे ना आपल्याला जायचं होतं गावात. मग काय मॅडम म्हणे अहो जात जात आहे ना गॅसची टाकी घेऊन जा म्हणे, आत्ताच संपली म्हणे नेमकं. म्हणलं काय हरकत नाही हो लगेच. मग काय आपण आहे ना टपकन सेल्फा मारला, आलटोला आणि गावात आलो. गावात आल्याच नंतर रोहन सरला पण बोलून घेतलं होतं मस्तपैकी. एकदा कूलर वगैरे सेट केलं, म्हणलं आता ना आपल्याला काम करायचं आहे डायरेक्ट 2-3 तास नॉनस्टॉप. मग काय पेमेंटचा भान काय ना बराच वेळ गेला बरं का रोहन सरला मला. मग काय पेमेंटचं कामकाज आवरलं ना आपल्याकडे नाही, एक हेअर ड्रायर आलं बरं का रिपेरिंगला. मग ते रिपेरिंग वगैरे करून ठेवलं बरं. सगळं आवरलं ना, आलटोल सेल्फ मारून घरी निघालो. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये कळवा. रामकृष्ण हरी.